नमस्कार मंडळी, जाणून घेऊया मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या। मराठी मनोरंजन सृष्टी पुन्हा बहरली आहे। वेगवेगळ्या दर्जाची नाटके, मालिका आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत, पण कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिनेविश्वात काय घडामोडी घडतात, हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता असते। अखेर चला येऊ द्या घेणार प्रेक्षकांचा निरोप। सेटवरून आली मोठी अपडेट। मागील 10 वर्षापासून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कॉमेडी शो चला हवा येऊ द्या आता प्रेक्षकांचा निरोप घेण्यात असल्याची शक्यता आहे। सध्या या शोला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष एपिसोड सुरू आहे। त्यानंतर आता चला शो ऑफ एअर जाणार आहे। किरण माने सोशल मीडिया पोस्ट। ईडीला घाबरून सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला गेल्या भेकडांनो, काँग्रेस नेत्याच्या कौतुकासाठी किरण मानेंची पोस्ट। तपास यंत्रणा ससेमिरा टाळण्यासाठी विरोधी पक्षातील अनेक जण सत्ताधारी पक्षात सहभागी होत असल्याचा आरोप आणि दावे केले जातात। पश्चिम बंगालमध्येही एका नेत्याच्या घरावर ईडीची धाड पडल्यानंतर या नेत्याने आता भाजपत प्रवेश केल्याचं समोर आलंय। तर दुसरीकडे काँग्रेस नेत्या कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना दिलासा देताना ईडीने दाखल केलेले खटले रद्द केले आहेत। अभिनेता किरण माने यांनी डी.के. शिवकुमार यांचं कौतुक केलंय। झी मराठीवर 2 नव्या मालिका शिवा पारूनंतर करणार धमाका, टेलिकास्टची वेळ ठरली। छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीची जोरात स्पर्धा सुरू आहे। टीआरपीच्या शर्यतीत अव्वल राहण्यासाठी वाहिन्यांकडून आता नव्या मालिका सुरू करण्यात येत आहेत। झी मराठीवरील शिवा आणि पारू या 2 मालिकांच्या दमदार एंट्रीनंतर आणखी 2 मालिका सुरू होत आहेत। या मालिका 18 मार्चपासून सुरू होणार आहे। आई कुठे काय करते याबद्दल अपडेट आहे। एका महिलेची काय चेष्टा लावली आहे, आई कुठे काय करते मालिकेतील ट्विस्टवर प्रेक्षक संतापले। छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेली आई कुठे काय करते या मालिकेची वेळ बदलली जाणार आहे। नव्या वेळेत मालिका सुरू होत असताना या मालिकेत कथानकात बदल झालेला दिसतोय। नव्या प्रोमोनुसार अरुंधतीचा नवरा आशुतोषचं निधन दाखवण्यात आलंय। त्यावर प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत। सलमानच्या बहिणीला घटस्फोट दिला, आता 15 मार्च रोजी पुन्हा विवाहबद्ध होणारा अभिनेता। पुलकित सम्राट आणि कीर्ती खरबंदा मागील काही वर्षापासून चर्चेत असणारे बॉलिवूडमधील लवबर्ड पुलकित सम्राट आणि कृती खरबंदा आता लवकरच विवाहबंद होणार आहेत। या दोघांच्या विवाह सोहळ्याची अपडेट समोर आली आहे। पुलकित कृती हे दोघेही 15 मार्च रोजी दिल्लीत विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा आहे। त्यांच्या विवाहानिमित्त विधी सोहळा हा 4 दिवस चालणार आहे।